नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा, सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच उद्धव ठाकरे यांचे शिवसेना घेऊन पळालेले एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शेताशेजारी त्यांच्या भावाची शेती आहे आणि त्यांच्या भावाची शेती म्हणजे प्रकाश शिंदे हे त्यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या बंधूंच्या शेतामध्ये MD ड्रग्सचा कारखाना आजवर सुरू होता, ते या राजकीय आश्रयापोटीच. आणि त्या कारखान्यावरती पोलिसांनी छापा टाकला तेव्हा 145 कोटीचं ड्रग्स त्या ठिकाणी सापडलं गेलेलं आहे. आणि या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की माझा काहीही संबंध नाही या गोष्टीशी, तो माझा भाऊ जरी असला तरी मी काय त्याच्यात सामील नाही आणि तो काय उद्योग करत असन आणि तो कारखाना त्याचा पण नाही, त्यांनी ती जागा भाड्याने दिलेली होती, मग भाडे करून नेमका काय करत होता हे काय आम्हाला माहिती नाही, असे उडवाउडवीची उत्तरं एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहेत. तर नेमकं हे प्रकरण काय आहे हे सुद्धा आपण बघूया की खरंच ह्या सगळ्या प्रकरणाशी एकनाथ शिंदे साहेबांचं काही देणं घेणं नाही का, नरेगावात हे कुठं शेती आहे, गट नंबर वगैरे काय आहे. तर ते जे एकनाथ शिंदेचे जे बंधू आहेत प्रकाश शिंदे हे नेमकं काय करतात, काय व्यवसाय करतात, म्हणजे साताऱ्यातलं नरेगाव हे मात्र एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे आणि या ठिकाणी हे सगळं प्रकरण सापडलेलं. तर चला त्याच विषयाची आपण चर्चा करू. तर आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, एखाद्याच्या शेतात जर असं काही MD ड्रग्स सापडलेलं असतं, कारखाना सापडला असता, 145 कोटीचं ड्रग्स सापडलेलं आहे आणि हे जर सापडलं असतं सर्वसामान्य माणसाच्या शेतात, तर आजूबाजूला जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी धरून नेलं असतं आणि काठीनं झोडपून काढलं असतं पोलीस स्टेशन मध्ये नेऊन. मात्र हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भावाची शेती आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे प्रकाश शिंदे यांची ही शेती आहे. आता ह्याचा गट नंबर सुद्धा आहे आपल्याकडे 17/1 असा हा सातबाऱ्याचा गट नंबर असून त्याच्या शेजारी 4/1 असा गट नंबर आहे. तर आता या शेतामध्ये MD ड्रग्स जवळपास 145 कोटीचं सापडलेलं आहे. आता हे किती दिवस झालं प्रकरण सुरू होतं, म्हणजे हे अनेक दिवसापासून हे MD ड्रग्स तयार करण्याचं काम त्या शेतामध्ये सुरू होतं आणि पोलिसांनी आता तो छापा टाकला. म्हणजे एवढे दिवस ते राजकीय आश्रयामुळं ते चालू होतं कुठंतरी. आता निवडणुका पण लागलेल्या आहेत त्याच्यामुळेच हे प्रकरण, म्हणजे जसं अजित पवारांच्या मुलावरती जमिनीच्या प्रकरणाचा आरोप झालेत, एकनाथ शिंदे यांच्या भावावरती MD ड्रग्सचे आरोप झाले, म्हणजे ह्या दोघांना बदनाम करायचं आणि भारतीय जनता पक्ष कसा चांगला आहे, भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतं दिली पाहिजेत, अशा पद्धतीचं हे सगळं रॅकेट सुरू आहे की काय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ह्या प्रकरणामध्ये सांगितलं की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही, राजकीय द्वेषापोटी माझ्यावरती आरोप केले जातात, वास्तविक तो आहे माझा भाऊ, परंतु त्यानं ती शेती काही लोकांना भाडे तत्वावरती दिलेली होती आणि भाड्याने दिलेल्या त्या शेतीमध्ये ते लोक काय करतायत हे मालकाला काही माहित नसतं, असं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे मित्रांनो. तर या शेतीमध्ये बघा, म्हणजे गेले 2.5 ते 3 एकनाथ शिंदे साहेबांची शेती आणि ती शेती जवळपास शेजारीच आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इथं MD ड्रग्स बनवण्याचं काम सुरू होतं. आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे किंवा गट क्रमांक 17/1 असा छापा पडलेला जमिनीचा गट नंबर 4/1 असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनींचा उल्लेख विरोधकांनी केलेला होता त्या जमिनी योगायोगाने नव्हे तर वडिलोपार्जित तिथंच आहेत. म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित त्या जमिनी सगळ्या शेजारी आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. जमिनीचा गट क्रमांक 30/10 असा आहे. तसेच छापा पडलेले ठिकाण
15 ते 16 किलोमीटर लांबीचे असल्याचे प्रकाश शिंदे यांनी सांगितलेले आहे. म्हणजे हे प्रकाश शिंदे जे आहेत, या प्रकाश शिंदे यांच्या शेतामध्ये तो एमडी ड्रगचा कारखाना सापडलेला आहे आणि त्यालाच लागून एकनाथ शिंदे यांची सुद्धा शेती आहे. आता हे सगळं प्रकरण बघा. आता एकनाथ शिंदेचे जे भाऊ आहेत प्रकाश शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या शेतामध्ये कुठलंही 5 स्टार हॉटेल नाही, मी ते भाडे तत्वावरती दिलेलं होतं. तसंच तिथं रोजगार मिळावे यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा माझा मानस होता आणि ही जागा रणजित शिंदे याला विकण्यात आली असून त्याची कागदपत्र सुद्धा माझ्याकडे आहेत. रणजित हा फरार झालेला नसून तो गावातच आहे. पोलिसांच्या एफआयआर मध्ये रणजित शिंदेचा कुठेही नावाचा उल्लेख नाही. म्हणजे एकनाथ शिंदेच्या भावाचा मुलगा, त्याचं नाव आहे हे रणजित शिंदे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा हे काँग्रेस पक्षानं आणि उभाटा गटाने जे आरोप केलेले आहेत हे आक्षापोटी आमच्यावरती आरोप केलेले आहेत. परंतु जो एमडी ड्रगचा कारखाना सापडला गेलेला आहे हे आक्षापोटी आरोप असतात का? म्हणजे आक्षापोटी आरोप केले गेलेले आहेत का? म्हणजे बघा, अशा काही गोष्टी सापडल्या. जर हेच विरोधकाकडे सापडलेलं असतं तर मात्र त्याच्यावरती किती आरोपांची राळ उठली असती अक्षरशः. परंतु हे सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी मंत्र्यांच्या भावबंधवांकडे ह्या सगळं असल्या गोष्टी सापडल्यामुळं ते प्रकरण कसं झाकून नेण्यात येतंय, कशी ही प्रकरणं झाकली जात आहेत, हीच आपल्याला काही या गोष्टीवरून दिसून येतात मित्रांनो. म्हणजे असे अनेक कारनामे आहेत की महाराष्ट्रामध्ये जे घडतायत आणि ते सत्ताधारी पक्षाची लोक कसं झाकून नेण्याचा प्रयत्न करतायत, याच्यातून ही सगळी उत्तम उदाहरण असे दिसत आहेत. परंतु या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मात्र मलिन झाली असंच काहीच आपल्याला दिसतंय. कारण की ते एकनाथ शिंदे यांचा भाऊ, म्हणजे भावकी जरी असली, हे सख्खे चुलत भाऊ एकनाथ शिंदे यांचे आहेत असं बोललं जातंय आणि त्यांच्या शेतामध्ये असा कारखाना सापडणं म्हणजे हे एक दुर्दैव नाही तर योगायोग आहे. आणि आपण ज्या माणसांना शेती आपली भाड्याने दिली किंवा घर भाड्याने दिले तर ते काय करतात तिथं ह्याची विसंबूत माहिती ही मालकाला असते. ज्याला आपण ऍग्रीमेंट करून दिलेलं असतं ते ऍग्रीमेंट पोलीस स्टेशनला सुद्धा द्यावं लागतं, भाडे करार करून दिलेला. परंतु हे भाडे कराराचं ऍग्रीमेंट सुद्धा या प्रकाश शिंदेंनी पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेलं नाही असं या पोलिसांच्या काही म्हणण्यानुसार सुद्धा दिसतंय. म्हणजे सत्ताधारी लोकांचं कशी सध्या प्रकरणं निघत आहेत आणि ते वारंवार का निघतायत. म्हणजे अशा या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मात्र मलिन झाली काहीशी, असंच काहीसं आपल्याला या गोष्टींवरून दिसतंय मित्रांनो. तर या प्रकरणाचा आता सखोल पोलिसांनी तपास केला पाहिजे. त्यातच उभाटा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांनी सडकून टीका एकनाथ शिंदे यांच्यावरती केली गेलेली आहे. एकनाथ शिंदेच्या भावाचा एमडी ड्रग्सचा कारखाना सापडला असं म्हणूनच आता ते सगळीकडे चर्चा सुरू आहेत, सगळीकडे बातम्या सुद्धा सुरू आहेत. परंतु हे सत्य किंवा पोलीस आता कसा योग्य पद्धतीने तपास करतील आणि ह्याच्यामध्ये जे खरे सूत्रधार आहेत या सगळ्यांना पोलीस कधी अटक करतील हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.